तुम्ही आचार्य आत्रे यांचे विडंबन काव्य त्या काळातली वाचली असतील ना? त्यांचे झेंडू आत्रे आणि कुणाल कामरा झेंडूची समय रैना हे बघा, नाही, झेंडूची फुले तुम्ही कविता संग्रह वाचा. राजकीय विडंबन आणि व्यंग हे होतच असतं. नाहीतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार होऊच शकले नसते. राजकारणातल्या लोकांनी आपल्यावरची व्यंगात्मक टीका ही सहन केली पाहिजे. आम्ही करतो, सगळेच करतात. माननीय बाळासाहेबांनी सुद्धा टीका सहन केली आहे, शरद पवारांनी केलेली आहे, विलासराव देशमुखांनी केलेली आहे. प्रत्येक प्रमुख नेत्यानं ही नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून ही परंपरा पडली की टीका सहन करायची नाही. त्यासाठी मग टीका करणाऱ्यांना बंदिवान करणारे कायदे आणायचे, नवीन कायदे आणायचे, नवीन नियम आणायचे. महाराष्ट्रात देशामध्ये यापूर्वी घडलं नव्हतं. आणीबाणीत सुद्धा घडलं नव्हतं. मी तुम्हाला सांगतो, आणीबाणीत सुद्धा या टोकाच्या भूमिका कधी कोणी घेतल्या नव्हत्या. देवेंद्र फडणवीस यांना जर स्वतःची प्रतिष्ठा थोडी तरी सांभाळायची असेल तर त्यांनी कालच्या दंगलखोरांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि नुकसान भरपाई जी आहे ती त्या दंगलखोरांकडूनच वसूल केली पाहिजे.